रसिक हो, आजचे पाहुणे कार्यक्रमाच्या गेल्या भागात नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांच्याशी आपण बातचीत करत होतो. हा संवाद आता पुढे सुरू ठेवूया. दिग्दर्शक म्हणून काम करत असताना संहितेची निवड हं. नंतर म्हणजे तुम्ही जेव्हा विनोदी नाटकांच्याकडनं थोडंसं ॲब्सर्ड नाटकं किंवा गंभीर नाटकांच्याकडे वळलात, संहितेची निवड करताना तुम्ही काय पद्धतीनं करत होतात, की उपलब्ध पात्र आपल्याकडे काय काय आहेत ते पाहून, की संहिता आहे म्हणून नंतर पात्र आपण जमा केली? हे हां. कॉलेजच्या नंतर मी बाहेरचं विचारतोय, हो, कॉलेजमध्ये बरोबर. नाही. बरोबर. हां. संहिता म्हणजे जी मला करावीशी वाटली ती अशी, की अस्त बसवलं. बरं. आपले प्राध्यापक दिलीप परदेशी. हं. फार छान नाटक होतं ते हो. अत्यंत. तर ते बसवत असताना आधी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यानं म्हटलं, की असं-असं मला मनात आहे. ते बसव म्हणाले. हं. मग मी म्हटलं, "तुम्ही तालमीला याल का कधी?" "येईन कधी तर" म्हणाले. आणि प्रत्यक्ष दुसऱ्या दिवशी नाटक असताना आदल्या दिवशी ते आले. बरं. म्हणजे जरी त्यांनी काही सांगितलं असतं तर मला बदलण्याची काहीही चान्सच नव्हता. हं. मग सगळं नाटक त्यांनी बघितलं. एक क्षणभर सन्नाटा होता असा. काही बोलले नाहीत. मला जरा टेन्शन आलं. म्हटलं मग म्हणाले, "दयानंद, अस्तमध्ये मी जे लिहिलं हं. त्याच्याहून जास्त फुलवून योग्य तर तू पोचवलंयस असं मला वाटतं." वा. तेव्हा मला हुश झालं. कारण नाहीतर लेखकांनी लिहिलेलं आणि त्यांना अभिप्रेत आहे ते हं. झालंच नाही तर गोंधळ होईल. मग पुढे 3 पैशाचा तमाशा बसवलं. तेव्हासुद्धा म्हणजे पुलंची परमिशन हे ते हां, सगळं हां. तेव्हा फक्त त्याच्या आधी त्यांनी जब्बार पटेलनाच परमिशन दिली होती. मला मात्र परमिशन त्यांनी मिळाली. त्याचंही कारण असं झालं की योगायोग एक ब्लड बँकेचा कार्यक्रम होता बरं. आणि सप्तक सारेगम तेव्हा आमचं चालू हो, होतं. हो. तेव्हा माधव मुतालिक, महेश मुतालिक वगैरे हे यांचा कार्यक्रम आणि अनाऊन्समेंट वगैरे सगळं आम्ही हं, करायचोच. हं. तर पुलं त्यांच्या खास शैलीमध्ये हं. तो प्रोग्राम झाला, बरं. म्युझिकल प्रोग्राम. आणि ही मेडिकल कॉलेजची मुलं आहेत असं मला कळलं. हं. पण यांचा सगळा परफॉर्मन्स बघितल्यानंतर ही आर्ट्स कॉलेजमधली आहेत असं मला वाटतंय. असं पुलंच्या शैलीत अगदी त्यांनी बरं, बरं. खास असे षटकार मारले. बरं. पण पुलंना माझं नाव माहीत झालं तेव्हा, अच्छा. की हा आहे. 3 पैशाच्या तमाशाची परमिशन देताना त्यांनी म्युझिकल सेन्स असलेला आहे का डायरेक्टर? हं. तर माझं नाव सांगितलं. हां, मग दिली परमिशन. वा. तो एक माझा भाग्याचा क्षण होता. त्यानंतर अनाहूतचा प्रयोग बसवला. तोही आपला पाटील प्रदीप. हो. त्यांनी एक वेगळं नाटक लिहिलं. मला ते सस्पेन्स कधी हँडल केलं नव्हतं. तर म्हटलं ते करून बघूया. म्हणून ते केलं. राम कुलकर्णी म्हणून हं. लेखक आहेत हं. मिरजेचे. त्यांनी निष्पर्ण झाले गाणे असं जे नाटक लिहिलं होतं ते पर्यावरण अशा विषयावर लिहिलं होतं. म्हणजे अगदी प्रचलित राजकारण हो. आणि लाकूड तोड्याची गोष्ट. साधारण वग या माध्यमातनं कुठंतरी फिरत आत्ताच्या सध्याच्या राजकारणावर भाष्य करणारं प्रतिकात्मक आहे नाटक. असं नाटक आहे. होतं. तर त्या नाटकात सुद्धा मला खूप मजा आली आणि ते विचार करत असताना मला पर्यावरण हा विषय हां. फोकस होता. पर्यावरणाचं पात्र हे कवी म्हणून दाखवलेलं हो, होतं त्या हो. नाटकात. म्हणजे आता ह्या निमित्ताने सांगतो मी, हं. लेखक आणि दिग्दर्शक यांच्यात काहीतरी मतभेद होतात. हो. तर रामभाऊनं मी म्हटलं, कवी माझा स्टेजवर येणार नाही. बरं. तो म्हणला, हिरो स्टेजवर नाही? असं कसं काय? हं. मला पटत नाही म्हणून आम्ही 6 महिने पुढं एकमेकांशी संपर्कात नव्हतो. बरं. मग परत भेट झाल्यानंतर मी म्हटलं, माझं ऐकून घ्या तुम्ही. हं. म्हटलं, कवीच्या कविता म्हणजे त्यातनं निरनिराळ्या भावभावना आहेत. हो. तर भावना असणं ही प्रवृत्ती आहे, हं. ही व्यक्ती नाही आहे. तर मला जेव्हा व्यक्ती न दाखवता प्रवृत्तीच दाखवायची आहे, बरं. तेव्हा या नाटकामध्ये पर्यावरणचं प्रतिनिधी कवीच नसून अख्खं पर्यावरणच स्टेजवर ठेवू ना आपण. अच्छा. मग त्यासाठी मी हिरव्या लाईट्सचा, कॉलम्सचा हं, वापर हं, केला. हं. त्यानंतर झाडं म्हणून दाखवत असताना सगळी मुलं त्यांना हिरव्या ओढण्या वगैरे हं, दिल्या हं. होत्या आणि त्या विंगेतनं मी वारा सोडायचो हं. फॅन्सनी. त्यामुळे ते असं असं हलत असताना दिसायचं ते. त्यामुळं त्या झावळ्या हलतायत आणि त्यात एक जिवंतपणा होता कारण ती मुलं होती. हां. असला काहीतरी पॅटर्न वापरला होता मी तो आणि तो लोकांना अपील झाला खूप. बरं. आणि असं कोणी मला म्हटलं नाही, यार तुमचा हिरो नाहीच आहे आणि काही नाही. आणि म्हटलं तर म्हटलं असं हां. एक नाटकात एक झिंग असते ना, हो. की आपल्याला जे करून बघायचं लोकांना काय म्हणायचं म्हणू देत, निदान करून तरी बघूया बघूया. असं म्हणून आपण करतो आणि ते अपील झालं की तुम्हाला जास्त आनंद बरोबर. होतो. मस्ती असं म्हणणार नाही मी, पण एक वेगळा प्रयोग करून बघूया म्हणून. नक्कीच. आणि तो यशस्वी झाल्यानंतर मला असं वाटलं की की नाही नाही छान, आपल्याला काहीतरी आपण वेगळा विचार केला. धाडस केलं ते हां, सफळ झालं. यशस्वी झाला. वा. आणि मग त्याचेही पूर्ण प्रयोग झाले बरं का. हां. साधारण 14-15 प्रयोग झाले. बरं. आणि त्यातल्या
मला एक पात्राची हिरवी साडी पाहिजे होती. हां तिचा तो हिरवेपणा असा पोपटी हिरवा असा पाहिजे होता. हां हां त्यासाठी मी मला हे आठवते निरनिराळे दुकानं शोधत बर ते मिळवलं आणि ते नऊवारी साडी पाहिजे होती. बर तर ज्या दुकानात गंमत म्हणून सांगतोय, ज्या दुकानात साडी घेतली तो म्हणाला, कशाला पाहिजे डॉक्टर तुम्हाला? मी म्हणलं असं असं नाटकाचा प्रयोग आहे काय. तर त्या साडीची किंमत 1500 रुपये होती त्या काळात. बर 1500 रुपये म्हणलं ठीक आहे, पण मला ही साडी पाहिजे म्हणून. तो म्हणाला तुमचं किती एकच प्रयोग आहे ना. म्हणला तो प्रयोग करा आणि परत आणून द्या मला चालतंय म्हणून. म्हटलं नाही, मला तुम्ही साडी मला विकतच घेऊ दे. पुढं त्या नाटकाचे सुद्धा 16-17 प्रयोग झाले वा आणि साडी कामी आली असं मला वाटतं. नक्की नक्की. पण हे असं होणार. अनाहूतचा उल्लेख थोडासाच झाला पण मला महत्त्वाचा वाटतो की तुमच्या कला जीवनात अनाहूत नाटक खूप महत्त्वाचं आहे. देवळ स्मारक मंदिरनं ते नाटक केलं होतं आणि त्याचं एका रेकॉर्डसाठी पण तुम्ही अनेक प्रयोग केले. हो. तेव्हा 10 सलग प्रयोग करायचे हां एखाद्या नाटकाचे, असं वेगळे पण होतं. ही कल्पना कुणाच्या मनात आली? प्रथम मुकुंद पटवर्धननी ही बरं. कल्पना मांडली आणि मग रवी फलटणकर आणि चंद्रकांत धामणीकर हं. यांच्या सहयोगाने ही हां. तीनच पात्र होय. होती. अर्थात दिग्दर्शक मी होतो. आम्ही बसून ठरवलं की असं असं करायचं. मग ते साधारण 2.5 तासाचं नाटक, मग 27 तासाचं एकूण होणार. हो 10 प्रयोग. म्हणजे 2.5 तास प्रयोग, 15 मिनिटं इंटरव्हल, परत सुरू. हं. तर त्यावेळी मला असं वाटायला लागलं होतं, म्हणजे त्याचा उद्देश सांगतो मी. हं. कलाकार म्हणून तुम्ही मेडिकली किती फिट असायला हां, पाहिजे हां. याचा एक विचार माझ्या मनात आला. त्यामुळे या तिघांचे मी टेस्ट घेतले आधी. बरं. आणि आता सलग जर 27 तास स्टेजवर आहेत ही हो, माणसं, हो. तर त्यांना पाणी पण कमी पडणार. त्यांचं डाएट किती असायला पाहिजे, की त्यांना झोप नाही मिळणार. मग त्यांना क्रॅम्प्स आले तर काय करायचं, मग इलेक्ट्रोलायटिक इम्बॅलन्स होऊ शकतो. हं. असे खूप विषय होते. म्हणजे एका पात्राचा तर ब्लड युरिया 20 वरनं स्ट्रेट 48ला गेला होता. हं. कारण वॉटर लॉस तर होताच आणि त्याला पायात पेटके येणं वगैरे हे तर ते मॅनेज करत राहणं. हं. तर ह्या प्रयोगानंतर त्यांचे मी ECG काढले बरं का त्याचं. बरं. आणि ECGवरने काय फरक येतो का, म्हणजे एक एन्ड्युरन्स असतोय पात्राचा, हं. तो कितपत असतो, तर तो चांगलाच असतो. कारण तो सगळा विल पॉवरवर हो. चालतो. फिजिकल कॅपेबिलिटी हा जरासा नंतरचा भाग, असं कन्क्लुजन आलं माझं. हं. आणि त्यांनी ताकद लावून केलं आणि नंतर जास्तच फ्रेश होत होतं ते. हे कसं काय झालं, तर ते विल पॉवर. हं. आणि दुसरं म्हणजे पात्रांचा एन्ड्युरन्स कळला. आणि जवळजवळ 4,500 ते 5,000 प्रेक्षकांनी ते हो, नाटक हो. बघितलं. तो एक वेगळा अनुभव घ्यायचा होता. आणि ह्या निमित्ताने रेकॉर्ड होईल, मेडिकली पात्र टेस्ट होतील. हं. आणि गंमत म्हणजे आज सकाळी 8ला सुरू केलेलं, दुसऱ्या दिवशी 11:30ला संपलं. हो, ते हो. संपल्यानंतर जो समारोपाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी पुढे जाऊन मिरजेला माझ्या दवाखान्यात रात्री 8पर्यंत सगळे पेशंट बघितले. बरं. आणि परत सांगलीत एक कुठला तरी ॲडमिट झाला होता, तो बघायला आलो. हं. असं तो म्हणजे माझाही इंड्युरन्स टेस्ट झाला त्यात. बरं. आणि त्यात एक वेगळी मजा होती, झिंग होती असं म्हणलं ते चालेल. नाट्यक्षेत्रातील लोकांचा फिजिकल फिटनेस हा अतिशय महत्त्वाचा घटक या नाटकाच्या दरम्यान तुम्हाला अगदी अनुभवता आला. खरं म्हणजे ती आजही गरज आहे. 100% गरज आहे. बरोबर आहे की नाही, की व्यावसायिक रंगभूमीवरचे लोक आता त्यांचे सतत प्रयोग चालू असतात, पण हौशी रंगभूमीवरचे लोक ज्यांचं डाएट कदाचित प्रॉपर नसेल आणि आपल्या तालमी हम्म. त्याला काही वेळेची मर्यादा नसते, त्यामुळे प्रयोगाच्या वेळी तो कलाकार अतिशय फिट पाहिजे. बरोबर. तो थोडासा जरी अनफिट असेल तरी प्रयोगावर त्याच्या भूमिकेवर परिणाम होणार. नक्की होतो. तुम्ही काय सल्ला द्याल की काय साधारण मिनिमम हेल्थ कॉशियस कसं असलं पाहिजे किंवा काय पाळलं पाहिजे? म्हणजे प्रयोगाच्या वेळचं वेगळं हां. आणि तालमीच्या वेळचं हो. वेगळं. तालमी हे अत्यंत गंभीरपणे व्हावेत असं मला मनापासून वाटतं. तालमीमध्ये मोबाईल्स बंद. आत्ताही मोबाईल्स आल्यानंतर आम्हाला त्रासच व्हायला लागला खरं तर. पण मोबाईल्स बंद करून तालमी हे जरा अवघड वाटतं, पण तरी ते तशा असाव्यात असं मला वाटतं. अपेक्षा तरी असू देत नाही. पूर्वी मोबाईल नव्हते तेव्हा आम्हाला काही प्रश्न नसायचा. आणि माझी काय आता भूमिका नाही आहे हां. म्हणून मी जर फिरून येतो असं नाही पाहिजे. आणि काय तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना शेवटी. बरोबर. शेवटी भूमिका तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुमच्यात कुठली तरी एक कॅरेक्टर घालायची आहे ना मला. हं. तर तुम्ही तिथनं नष्ट व्हायला पाहिजे, मग मी काहीतरी भरणार त्यात. बरोबर. असंच आहे ना. होय. म्हणजे ती समाधी लागल्यासारखं व्हायला पाहिजे त्याचं. आणि ते रोज व्हायला पाहिजे. हं. पीक पिरियड असतो तुमच्या हार्मोन ह्याच्या, त्याची पण सवय असावी. हं. म्हणजे समजा प्रयोगाची वेळ संध्याकाळी 7 हं. ते 10 अशी असेल,
तर तालमीला संध्याकाळी 7लाच तुम्ही रोज सुरू व्हा. बरोबर. म्हणजे तुमचं एक क्लॉक बसतं. हं. प्रयोगाच्या वेळी आधी एक अर्धा ते पाऊण तास तुमचं काहीतरी खाणं पिणं झालं पाहिजे. एवढंच पाहिजे की जिथं ढेकर नाही यायला पाहिजे. हं. म्हणजे तेलकट बिलकट असं खाऊ नाहीच. नयेच. हो. हे पाळलंच पाहिजे. श्वासाचे त्यांनी व्यायाम करावेत सकाळी. मग हे प्राणायाम असेल किंवा साधे साधे व्यायाम हं. करावेत हं. की ज्याच्यात तुमची बॉडी तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. बरं. कारण अनेक हे कलाकार गरजेचं आहे. असं की मला आता प्रयोग आहे, काही खायला नको असं करतात. अजूनही करतात. हो हो. पण ते चुकीचं आहे. कसं होतं जेव्हा तुमच्या मेंदूत जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशननी तुम्ही एखादी गोष्ट हो. करता, तर ब्रेन ही अशी गोष्ट आहे की जी ॲक्टिवेशनसाठी फक्त ग्लुकोज वापरते. हं. दुसरं काही ते वापरच करू शकत नाही. तर ग्लुकोज कमी झालं म्हणजे हायपोग्लायसिमिया चुकून झाला तर तुमच्या मेंदूवर सगळाच परिणाम होतो. हं. मेमरी जी नाटकासाठी गरजेची खरं आहे, आहे. तुमचा व्हॉल्यूम तो गरजेचा आहे, सिक्वेन्सिंग आठवणं गरजेचं आहे, डायलॉग्स आठवणं, ही सगळी हायर सेंटर्स आहेत ना, ती कॉम्प्रोमाइज होतात. हं. आणि ती एकदा कॉम्प्रोमाइज झाली की नाटक खाली यायला लागतात. आणि मग तुमचा टेम्पो जसं पाहिजे, जितकं पाहिजे, हं. ज्या जोशात पाहिजे, तो जोश हरवून तुम्ही करायला लागता. तो हरवलेला असतो. बरोबर. म्हणजे मर्म हरवलं पण कंप्लीट झालं. आणि म्हणजे मी मारून नेतो, ऐनवेळी करतो, हा आजार आहे नाटकाच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने. म्हणजे मी नंतर घेतो, नाटकात नंतर नाही, नाही. त्या नाटकात क्षणाला. फक्त आत्ताच हा धडा त्यांना द्यायला लागतो. बरं. हे तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरोबर. बरं इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेसलाईनला तरी Basic. आधी पास हो, पहिलं यायचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो हं. की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आहे आणि मला ते करून दाखवायचं आहे. वा अशी त्यांची मानसिकता निर्माण करणं हे दिग्दर्शकाचंच काम असतं. वा वा. काही वेळेला नो कॉन्फिडन्स म्हणणं कॉन्फिडंट हं. लेवलला आणतो. हं. तर बऱ्याच चुका करत असतात, त्याही मी सहन करतो असं नाही, पण मला माहीत असतात त्या चुका. तर त्यावेळी इतर टीम मेंबर्स असतात, हं. ते काही काही मतं देतात द्यायला, हं. अरे असं कर तसं कर. तर त्यांना हे सांगता येत नाही की अरे डायरेक्टर आहे तो सांगतोय, ही पथ्य त्यांनी पाळली पाहिजे. बरोबर. ते सोपं करून सांगायला जातात हं. हं. किंवा हे चाललंय ना, तो समोरचा माणूस बोलतोय, मी ऐकून घ्यायचं आहे, हं. हे कळलं पाहिजे. बरोबर. मी मगाशी म्हटलं ना की तुमच्यातला मी हा फक्त भूमिका करण्यापुरताच जागा राहायला पाहिजे. हां. समजा मी संभाजी महाराज करतोय, तर माझ्यातला मी फक्त संभाजी करण्यापुरताच पाहिजे. हं. तुमचा रंग उतरवला की तुम्ही नॉर्मल माणूस व्हायला पाहिजे. एंट्री ही फक्त विंगेतनं आत येणं नव्हे, एंट्री ही एखाद्या कॅरेक्टरनी तुमच्या शरीरात घेतलेली असली हं. पाहिजे, हं. ती खरी एंट्री आहे. मग हे सगळं मला पटत नाही की मी बेभान झालो होतो, मला भान राहिलं नाही, हे काय म्हणजे तो खरा नाटकातला माणूस नव्हे असं मला वाटतं. हौशी रंगभूमीवरचाच एक विषय चालू आहे म्हणून प्रश्न असा विचारा वाटतो की राज्यनाट्य स्पर्धेत आपली सुरुवात कशी झाली? BM चौगले सर, हां. म्हणजे मी कॉलेजची माझी नाटकं ते बघायला यायचे. बरं. आस्तची त्यांनी आयडिया काढली प्रथम, बरं. बसूया म्हणले. हं. म्हटलं मला जमायचं अवघड आहे, स्पर्धेतलं मला काय माहीत, तुम्ही बाकी काही करू नका म्हणले, ते आपण करायचंच आहे. बरं. मग ते केलं आम्ही. तर स्पर्धा म्हणजे काय मला माहीत नव्हतं त्याच्या आधी, पण स्पर्धेत काय करायला पाहिजे, मी अनुभव जो घेतला तो 3 पैशाचा तमाशात घेतला. स्पर्धेचं गणित. गणित आर्थिक नव्हे, नाही, गणित. नुसतंच गणित असं म्हणून. तर स्पर्धेचं गणित काय ते मला कळलं. मग त्याच्यात काव्य पाहिजे, संगीत पाहिजे, लाईट्सचा इफेक्ट सुंदर घेता यायला पाहिजे, नेपथ्य आकर्षक असलं पाहिजे, काही वेळेला अनावश्यक जरी वाटलं तरी लोकांसाठी मारून न्यायला असं पण काही करायला लागतं. तर ते सगळं त्यात मी करून बघितलं आणि त्यात यशही मिळालं. हं. हं. म्हणजे नाटक झाल्यानंतर पहिलं कुठलं, 3 पैशाचा तमाशाच, अशीच चर्चा होती थिएटरमध्ये, बाकी चर्चा नव्हती. हे असं जेव्हा अनुभवलं तेव्हा त्याचं गणित घालत घालत मी मग अनाहूतचा प्रयोग झाला माझा, हे पण नाटक पुढं गेलं माझं, वृंदावन. हं. म्हणजे मध्ये 4-5 वर्ष गॅप होती माझी, हो. पण बरीच नवीन मुलं मला भेटली आणि ते तुम्ही करायला पाहिजे. मग मी त्यात इन्व्हॉल्व झालो. पण विषय ऐकल्यावर वाटलं मला हां. की हे काहीतरी वेगळं लिहिलं वेगळं आहे. आहे. हां. मग मी ते घेतलंच आणि मग तालमीला जायला लागल्यानंतर जी इन्व्हॉल्वमेंट वाढत चालली, त्यात आणि नाटक दिसायला लागलं, खोलायला लागलं आणि शेवट काहीतरी बदलायला पाहिजे. इरफानच्या परवानगीने तोही मी बदलून घेतला. इरफानलाही तो अपील झाला. हां. त्याने अत्यंत मोठ्या मनाने ते स्वीकारलं
कारण त्यांनी ते लिहिलेलंच होय, होतं. होय. त्याचंही मत असं झालं की ह्याच्यात खूप स्पेसिस त्यालाही सापडत होत्या, कारण तो बसवण्याच्या प्रोसेसमध्ये आला होता. हां. इट वॉज अ वर्कशॉप फॉर द टीम. इवन मला सुद्धा खूप शिकायला मिळालं बरोबर. त्यात. म्हणजे नवीन माणसांना करत असताना एस्टॅब्लिश माणसांना काय करायचं, हे सगळं करत होतो मी. त्यांचा उत्साह, आता बऱ्याच विधवा वगैरे होत्या त्यात. होय. एक मुलगी एक तालमीमध्ये आली आणि म्हणली, सर एक काम आहे. म्हटलं काय बोल. तर आज मी कुंकू लावलं तर चालेल का तालमीला. म्हटलं का, आज काय नाही, आज लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून. म्हणजे ही इन्व्हॉल्वमेंट मला दिसली हां, त्यांच्यात. हां. नाहीतर त्या विधवा पांढऱ्या हो, साडीमध्ये हो. येणं, रोज त्यांनी जसा की प्रयोग आहे अशाच तालमी करत होतो आम्ही. हं. आणि मी इंटरफिरन्स न करता नोट डाऊन करून तो प्रवेश घ्यायचो आणि त्यातले बारकावे सगळे सांगायचो. बरोबर. अशा पद्धतीने लेअर बाय लेअर जेव्हा जायचो तेव्हा खूप जास्त चांगला येईल येतो. म्हणजे आज एक लेवल दिली, उद्या ते इम्प्रोव्हायझेशन, हळूहळू, म्हणजे असे कलर्स भरायला पाहिजेत. हां, हां. एस्टॅब्लिश नट काय असतात ते त्यांच्या प्री अफेक्टेड आयडियाज घेऊन येतात. हं, हं. मला संहितेच्या दृष्टीने त्यांच्यातले नको असलेले भाग काढून टाकायला लागतात. हो. म्हणजे कोरीव काम जास्त होय, होतं ते. बरोबर. आणि ज्या कोऱ्या पाट्या आहेत नटांच्या, त्याच्यात मला रंग भरायला लागतात. ते जरा सोपं असतं, बरं. कारण त्यांच्यात इगो कमी असतो, शिकायची इच्छा असते. एस्टॅब्लिश नट हा शिकलेलाच असतो, त्यामुळे त्यांना हँडल करण्यासाठी इगो क्लॅश न होऊ देता, म्हणजे इथं डायरेक्टर म्हणून कम्युनिकेशन स्किल हं. काय असतंय त्याचा मी अनुभव घेतला. बरं. असा काही अनुभव आला आपल्याला? हो, म्हणजे कुठेतरी मुली वगैरे असलेल्या एकांकिका बसवतो, तर एक कृष्णाची भूमिका करणारा कॅरेक्टर, त्याला मी सांगितलं, म्हणजे कृष्ण म्हणजे काय असतो, कसा असतो, हं. हे सगळं सांगितलं. त्यांनी मला काडकन सांगितलं एकदम, की ते पोरीबाळींवर इम्प्रेशन मारायला तुम्ही सांगताय काय मला. बरं. म्हटलं यार तसं काही संबंध नाही, नाही काय असेल ते मला आत नेऊन सांगायचं. म्हटलं इतका इगो बरा नाही, पण हे मी त्याला नाही सांगितलं. अच्छा. म्हटलं हो बरं, ओके, आय विल फॉलो दॅट. मी तुझं हे फॉलो करेन. याचा अर्थ मला एक कळला की व्यक्ती म्हणून हा अजून तो व्यक्तीच आहे, हं. कॅरेक्टरमध्ये गेलेला नाही नाही गेलेला. आणि जाऊ शकत नाही. म्हणजे नट म्हणून तो खाली गेला. मी काय शिकायचं आहे, म्हणजे आय एम अलाविंग मायसेल्फ, हं. सबमिटिंग मायसेल्फ टू द कॅरेक्टर. वा. हा त्यांच्यात भिनवायला लागतं. ते एकदा भिनलं की नाही मग ते करायला लागतं. बऱ्याचदा पहिले 15-20 दिवस वाचनात अडकलेले असतात, हं. ते त्यांच्या जागा शोधत असतात. मी त्यांना चेस करत असतो. हं. ते कुठं अडलेलं मला कळलं की मी तेवढ्यात नुसती चर्चा करतो. आणि मला असंच वाटतं, पूर्वी मी बसवायचो जे, ते असं असं कर, हा हात असाच कर, इथं चालव, 3 स्टेप चालव. पण मला असंही लक्षात आलं की ती थोडी मशीन्स होतात त्यांची, हां, हां. ती होऊ नाही द्यायची, मेकॅनिकल व्हायला नाही. मेकॅनिकल नाही व्हायला पाहिजे. मग ह्यांच्यातनं काढायचं म्हणजे काय करायचं, मग त्यांच्याशी कॅरेक्टर सगळे डिस्कस करायचे, बरं. की अरे मला हे असं असं अभिप्रेत आहे बरं का, म्हणजे मी सांगतोय आणि तू ऐकतोयस असं न ठेवता आपण दोघं मिळून त्यात काय करू शकू. बरं. म्हणजे इट्स नॉट मी, म्हणजे मला इगो नाही आहे, तुझ्यातही ठेवू नकोस, वी म्हणून काम करू. वी म्हणून काम करू, वा. नॉट मी, वी. असं जेव्हा ते जमायला लागलं, आणि बऱ्याचदा त्यांच्या वैयक्तिक काही प्रश्न असायचे, हं. अडचणी असायच्या, त्यातही मी लक्ष असायचो. बरं. डॉक्टर असल्यामुळं त्यांनी मला शंका विचारणं किंवा प्रश्न विचारणं, ह्याचं मला उत्तर देणं सोपं असायचं. बरं. आणि खरोखर कम्युनिकेशन स्किल्स जे म्हणतो हं. त्याचा मला तिथं उपयोग, आणि माझं शिक्षणही झालं. हां. त्याचाच उपयोग मग अशी म्हटलं त्याप्रमाणे पेशंटशी बोलतानाही झाला, कारण समोरच्या माणसाचा इगो डिस्टर्ब न करता मला जे पाहिजे ते त्याच्यातनं काढून घेणे, हं. हे जमायला लागलं. वा. इथे उशाळला मृत्यूच्या काय आठवणी आहेत? अरे वा, फार फार छान. एक म्हणजे कानेटकरांचं लेखन हे खरा माझ्या दृष्टीने अत्यंत कॅल्क्युलेटेड असा लेखक. त्याच्या आधी ऐतिहासिक नाटक कधी बसवलं होतं? त्याच्या आधी ऐतिहासिक मी बसवलं नव्हतं, त्यामुळं मला मजा आली हां. खूप. हां, म्हणजे असं आहे ना की बाकीच्या कॅरेक्टर्स मला पाहिजे तशा डिफाईन करता येतात, डिझाईन करता येतात. हं. इथं ते फ्रीडम नव्हतं. म्हणजे संभाजी हा संभाजीसारखाच हो, दिसला पाहिजे, हो. संभाजीसारखाच वागला पाहिजे, औरंगजेब हा औरंगजेबासारखाच असला पाहिजे, ते फ्रीडम नव्हतंच. हं. त्यामुळे जे पाहिजे ते त्या पद्धतीत त्या चौकटीत बसवणं. हं. पण मी नाटकाची अख्खी ट्रीटमेंट करत असताना एक वेगळा विचार केला त्याच्यात. वतनदारीसाठी त्यांच्या पाठीला लागलेल्या, म्हणजे त्रास देणाऱ्या 32 सरदारांचे त्यांना संपवलेलं हो, आहे. हो. पण त्यांना कुठेतरी असं लक्षात आलं की आलं असावं, म्हणजे हं, हं.
की एवढं करून सुद्धा माणसं काही बदलत नाहीत. मग असं काहीतरी व्हायला पाहिजे की ज्यामुळं माणसांना धर्म हा विषय हो. ते लक्षात घेतील आणि त्याबरोबर हुकूम त्यांचं काहीतरी आचरणात बदल होईल. त्यांनी जे बलिदान दिलं तो जो उद्देश होता, महाराज मोठेच होते आणि ते मोठे दिसले पाहिजेत असं मला वाटत होतं. बरं. म्हणजे त्यांनी केलेल्या त्यागाची उंची इतकी अफाट होती की ती दिसलीच पाहिजे. तर मी तसं प्रेझेंट केलं होतं आणि ते एवढे हाल अपेष्टा सोसून त्यांनी धर्म बदलला नाही. नाही. त्यांच्या त्या वागणुकीतनं त्यांनी दिलेला तो मेसेज आहे तो मला दाखवायचा होता आणि तो मी दाखवला. म्हणजे दिग्दर्शन करताना हाच विचार सतत तुमच्या मनात होता की हे सतत मला होता. काय दाखवायचंय. अगदी नक्की होतं. वा. एका धर्मनिष्ठ माणसाने केलेला त्याग, समर्पण, बलिदान त्याची उंची काय ते दाखवायचं होतं. तसंच ऐतिहासिक नाटक करण्याची माझी एक खुमखुमी होती, ती पण बरं. त्यानिमित्ताने पूर्ण झाली. बरं, व्यावसायिक पण गेलं, म्हणजे जवळजवळ बुकिंगही इतकं छान हो, मिळायचं. हो. पण ती सगळी कृपा महाराजांची. आणि आणखीन एक मला आठवण सांगावीशी वाटते की टाकळीकरांनी औरंगजेब छान उभा केला होता. संभाजी तर अप्रतिम व्हायचा. इचलकरंजीला एक प्रयोग लागला होता आणि त्यांना बेल्स पाल्सी म्हणजे चेहऱ्याला एक थोडंसं पॅरालायसिस झाल्यासारखं औरंगजेबाची भूमिका करणाऱ्या पात्राला झालं. 6 दिवसाचा वेळ होता माझ्याकडे. तर दिवसभर दवाखाना करायचा आणि संध्याकाळी 6 रात्री 1 तालमी करायच्या. असं 6 दिवस मी औरंगजेब पाठ केला आणि इचलकरंजीच्या प्रयोगात मी औरंगजेब केला. बरं. कारण त्यावेळी सुद्धा 65,000 बुकिंग झालं होतं. म्हणजे तो अनुभव फार, म्हणजे काही वेळेला असं होतं ना की तुम्ही दिग्दर्शक म्हणून जरा पडद्याच्या दूर असता, विंगेत फिरता, इकडं करता, पण परत स्टेजवर अशा वेळी जायला लागणं ही फार मोठी परीक्षा असते असं मला जाणवलं. नट म्हणून आपल्या क्षमता काय आहेत ते एकदा बघितलं पाहिजे. मग मी स्वामी या देहाचा, आम्ही त्या विषयाकडे येणार होतो. बरं. कारण ती जी भूमिका आहे ती पण वेगळी होती. त्याच्या आधी मला असं वाटतं की तुम्ही दिग्दर्शक म्हणून समोरून नाटक बघता आणि जेव्हा तुम्ही स्टेजवरनं समोर बघता मानसिकतेत खूप फरक आहे. खरंच फरक आहे. मी स्वामी या देहाचा म्हणजे इच्छामरण हा विषय होता. जेव्हा नाटक लिहिलं गेलं तेव्हा तो विषय तसा, म्हणजे आता परवाचं वर्डिक्ट जे आलंय त्याप्रमाणे बदलायला लागले सगळं, पण तेव्हा तो काळ वेगळा होता. तर त्याच्यामध्ये मी जी पेशंटची कॅरेक्टर केली तो वरनं पडतो 60-65 फुटावरनं आणि त्याच्या मानेखालचा सगळा भाग हा अचेतन झालेला आहे. त्याला संवेदना नाही, हलवता येत नाही. तर संपूर्ण तेवढा 2.5 तास, पावणे 3 तास व्हीलचेअरवर किंवा ICUत. त्यामुळं अभिनय करत असताना फक्त चेहरा आणि स्पीच, हातपाय हलवायचेच नाहीत कारण त्याला पॅराप्लेजिया झालेला आहे. नो मुवमेंट इज अ बॉडी लँग्वेज. त्यामुळे फक्त चेहरा आणि चेहऱ्यावर सतत ते कारुण्यही दिसलं पाहिजे, पेशंटची वेदनाही दिसली पाहिजे, असहाय्यता पण आहे, असहाय्यता होती, हे सगळं असं गोळा होऊन यायचं. आणि मला तो जगवणारा डॉक्टर विवेक देशपांडेंनी तो केला होता आणि रवी कुलकर्णींनी वकिलाचं काम केलं होतं. थीमही छान होती ती. तो डॉक्टर मला जगवायचा प्रयत्न करतोय आणि मला मरायचं आहे, तर मी म्हणतो की मला मरू दे, काय माझा आता उपयोग नाही. तर डॉक्टर म्हणतो की तुला जगवणं हे माझं कर्तव्य आहे. मग मी माझ्या त्या वकील मित्राला बोलवतो आणि सांगतो की मला मरायचं आहे. काय तो म्हणतो सोपं आहे, लिगली मला या डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायची नाही, माझ्या इच्छेविरुद्ध तू ट्रीटमेंट देऊच शकत नाहीस असं म्हणता येतं. तर तसं एक ॲफिडेव्हिट करूया म्हणतो आपण. आणि तो वकील करतो ॲफिडेव्हिट. मग ते कोर्टाचा सीन आम्ही फक्त ह्याच्यातच घेतल्यासारखं घेतलं, साऊंडमध्ये, आणि तो सोडून जातो तिथे. मग आणि माझी ट्रीटमेंट संपल्यानंतर मी मरणार असंच होतं, तर माझा मृत्यू झालाच असं होतं. तर मी माझं एक इच्छापत्र लिहिलेलं असतं. तर माझी सगळी प्रॉपर्टी जी आहे ती मी त्या डॉक्टरच्या नावाने लिहून दिली आणि एक 500 रुपये वकिलाची फी दिली असं मृत्यूपत्रात होतं. आणि त्या इच्छामरणावर त्याचं खूप छान भाषण अनिल बर्वेनी केलं. तुम्ही आत्ता म्हणाल की आपल्याला फक्त चेहऱ्यावरनं एक्सप्रेशन त्या नाटकात तुम्हाला त्या भूमिकेत दाखवायचे होते आणि एक्सप्रेशन आपल्याला सिनेमा असता किंवा कॅमेरा असता तर क्लोजमध्ये दाखवला असता. 26व्या-27व्या रांगेपर्यंत मी चेहऱ्यानं बोलतोय हे लोकांना कळण्यासाठी त्या भूमिकेचा तुम्ही कसा विचार केला किंवा तुम्ही काय मेहनत केली? म्हणजे मला मानेच्या वरती हलवणं हे शक्य होतं. तर माझ्या डोळे मिटणं आणि उघडणं
तसंच मानेला एक मुवमेंट सुरू ठेवणं, हं. ह्याच्यावरनं तेवढी बॉडी लँग्वेज मी दाखवू शकत बरं होतो. बरं. आणि नेहमीपेक्षा जराशी लाऊड एक्सप्रेशन द्यायला हां लागायचे, हां. हे मात्र नक्की आहे. म्हणजे रडायचं असेल तर आवाजातनं रडू नकोस, पण चेहऱ्यावरनं जे आपले मॅलर मसल्स म्हणतो हं, किंवा हं. नेझोलिबेल फोल्ड्स, त्यांना उचलून घेऊन रडणं हे इफेक्टिव्ह होतं स्टेजवर. बरं बरोबर. तर ते मी करायचो तेव्हा. पण माझी कणखरताही होती मानसिक. ती दाखवताना मी नजर वरती उचलायचो हं. आणि लाईट अरेंजमेंट अशीच ठेवली होती की माझे डोळे दिसावेत. हां. अर्थात ते माझं काही स्किल नव्हतं, लाईटवाल्यांचं ते स्किल होतं. पण त्यांनी मला त्याची कल्पना होती की हा लाईट असा असा घ्यायचा. हां. दिग्दर्शक म्हणून, नट म्हणून लाईट कसा घेतात हे मला माहीत होतं, त्यामुळं तो लाईट मी घेऊ शकत होतो. हं, हं. फक्त त्याची अरेंजमेंट इतकी करायला लागली की मग मी ICUत असताना बरोबर. किंवा चेअरवर असताना मला हलायला परवानगी नव्हती. त्यामुळं स्पॉट स्पेअर ठेवणं, इमर्जन्सीत तर खुर्ची नीट नाही लागली हं, तर, हं. हे सगळं त्यांनी विचार केला. बरोबर बरोबर. पण मला लक्षात घेऊन केला तो, ह्याला महत्त्व. त्यामुळे डोळ्यांवर खूप आणि मानेवर हं. त्याचा विचार मी तो पोचवू शकलो असं वा. मला वाटतं. रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमात नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी